सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. तुमच्या माझ्या मुखातून भगवंत परमात्म्याचं नाम निघणं खऱ्या अर्थाने गरुड पुराणाची सुरुवात इथूनच आहे आणि गरुड पुराणाचा शेवटही इथंच आहे. उपक्रम आणि उपसंहार ही आपल्या ग्रंथांची भाषा राहिली आहे. सुरुवात जिथून तिथंच शेवट येऊन थांबतो. नामस्मरणाने तुम्हाला मला या पवित्र ग्रंथाची सुरुवात करावी लागेल, कारण या ग्रंथाचे कर्ते जे व्यास महर्षी, त्या व्यास महर्षींना कृष्णद्वैपायन या नावाने ओळखलं जातं. कृष्णावर निरतिशय प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. त्यांनी कृष्णाला नमन करूनच या ग्रंथाची सुरुवात केलेली आहे. नमन करणं ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. काळ पितृपक्षाचा आहे, त्या निमित्ताने आपण हे श्रवण करतोय. याच काळात ते का वाचलं जावं? मूलतः गरुड पुराण असा ग्रंथ आहे की त्याच्यात खूप सारे संभ्रम निर्माण होतील असं तुम्हाला मला वाटतं. त्याच्याविषयी खूप साऱ्या शंका आहेत, संशय आहेत. किंबहुना थोडं पुढं जाऊन बोलू का, गरुड पुराणाविषयी तुमच्या माझ्या मनात भीती आहे. ती भीती दूर करणं हे मला प्रथमतः योग्यतेचं वाटतं. प्रेताच्या संबंधित असणारं वर्णन हे ऐकायला नकोसं वाटतं, परंतु ते ऐकल्याशिवाय तुम्हाला मला या पृथ्वी तलावर विचरण कसं करावं हे सुद्धा कळणार नाही. म्हणून या काळात हा सुंदरसा काळ, जी टॉकीजचे द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत, कधीही न हाताळलेला विषय आज जनतेसमोर जातोय, लोकांसमोर, भाविकांसमोर जातोय. एकदा खरंच टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करायला काही हरकत नाही. या 15 दिवसामध्ये प्रेतात्म्यांसोबत, आपल्या पूर्वजांसोबत, आपल्या पितरांसोबत आपलं जे एरवी दुसर दिसणारं नातं आहे ते आता घट्ट होताना दिसतं. का? त्या काळात आपण शुभकार्य वर्ज करतो. नवीन खरेदी, गाडी, फ्लॅट, नाही अगदी कपडे सुद्धा खरेदी त्या काळात करत नाहीत. त्या काळात करतो तरी काय, पितरांचं स्मरण, त्यांच्या संबंधाने काही पिंडदान वगैरे विधी, अन्नदान, काही जलदान, उदकदान, वेगवेगळ्या प्रकारची दानं आपण त्या संबंधाने करतो. आणि हे करणं, हे करत असताना त्या पितरांना तो आनंद, मोद प्राप्त होतोय. या संकल्पनेने आपण पुढचा सगळा जो आपला येणारा काळ आहे, पुढच्या पितृपंधरवड्यापर्यंत, की त्यांची कृपा माझ्यावर अविरत राहावी, अशा प्रकारची एक भावना घेऊन जगत असतो. आणि हे गरजेचंच आहे. मेल्याच्या नंतर सुद्धा आमचं तुमच्यासोबत असणारं एक नातं आहे, ही कल्पना, त्यांनी दिलेले संस्कार तुम्हाला मला आजीवन पुढच्या संचलनासाठी हे कार्य प्रवृत्त करणारे ठरतात. ही कल्पना तरी किती गोड आहे पहा ना. गरुड पुराणाने ती थोडी आबाधित ठेवलेली आपणाला दिसते. हा 15 दिवसाचा काळ, याला पक्ष म्हणतात. आत्ताच्या लोकांना थोडे पक्ष हा शब्द कानावर जरी आला तरी वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन चालू होतं. मला तिकडं तुमचा निर्देश न्यायचा नाही. एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. एकाला कृष्ण पक्ष म्हटलं जातं आणि एकाला शुक्ल पक्ष म्हटलं जातं. थोडं हेही कळणं गरजेचं आहे समाजाला, कारण तिथीही कळत नाहीत, मराठी महिनेही कळत नाही, जी आपली संस्कृती तेही कळत नाही. 2 पक्ष असतात. ओळखायचे कसे? तुमच्या माझ्या घरात जर का लग्न कार्य असेल आणि कोणी आपला कर्ता पुरुष पत्रिका छापायला गेला, तो पत्रिका छापायला गेला की तिथून फोन करतो, अरे तारीख तर आपण अमुक अमुक एवढी पकडली. मग त्या तारखेला ते म्हणतायत ते मराठी तिथी लावायची, बघ बरं जरा कॅलेंडरमध्ये बघ, पाहून सांग. मग ते पण असं वेगळंच काहीतरी वाचल्यासारखं तोंड करतंय. ते फा क्रू 11 असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय बाबा. मग हे फा क्रू 11 काही कळत नाही. आता सध्याची तुमची माझी तरा ही आहे, परिस्थिती ही आहे. पुढच्या पिढ्यांची काय असेल, थोडे हे पक्ष समजून घेतलं पाहिजे. फा म्हणजे फाल्गुन, क्रू म्हणजे कृष्ण, 11 म्हणजे एकादशी, 12 म्हणजे द्वादशी. किती तिथी आहेत बरं आपल्याकडं? 15 म्हणालात, 1 विसरलात, 16. पहिली तिथी येते तिला प्रतिपदा म्हणतात, जी आज आहे. दुसरी तिथी येते तिला द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पंचदशी नसते, तिला आपण पौर्णिमा या नावाने संबोधतो. आणि अजून एक पंचदशी असते, तिला अमावस्या म्हणतो.
अशा एकंदरीत 16 तिथी आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला महत्त्व दिलंय. पहा, मी तिथीचा उल्लेख करतो, तुमच्या मुखातून आपसुक त्या तिथीला असणारा सण बाहेर पडेल. प्रतिपदा, बलिप्रतिपदा, पाडवा म्हणून आपण ओळखतो. द्वितीया, यमद्वितीया म्हणा किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बीज म्हणा, धर्मनाथ बीज हाही उत्सव आहे. तृतीया, सगळ्यात पवित्र मुहूर्त. अक्षय तृतीया, चतुर्थी आत्ता झालीच ना, गणपती बाप्पांचं आगमन त्या गणेश चतुर्थीलाच झालं. पंचमी, एरवी घरामध्ये जर एखादं प्रकरण निघालं तर अख्खं घर बाहेर पळतं, परंतु त्या दिवशी त्याला पूजण्यासाठी सगळं घर बाहेर येतं. नागपंचमी आणि अजून एक पंचमी आपल्याकडं, तिची तर फार वाट पाहतो आपण. कृष्ण परमात्म्याने त्याला तर फार गौरवान्वित केलंय. सगळं वृंदावन रंगात रंगून गेलेलं असतं. कोणती तिथी ती? रंगपंचमी. षष्टी आहे महाराज, शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांची षष्टी आहे. सप्तमी तिथी येते, रथसप्तमी हा सण आपण साजरा करतो. अष्टमीला कृष्णाष्टमी, भगवंत परमात्म्याची जन्माष्टमी आपण साजरी करतो. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री, त्यातील जन्माष्टमी फार पवित्र तिथी आहे. नवमी, रामनवमी म्हणा किंवा आत्ता येईल पुढे ती आहे नवमी म्हणा, त्याही तिथीला आपण महत्त्व देतोच ना. पितरांच्या संबंधानेच जर का बोलतोय तर त्याही तिथीला खूप सारं महत्त्व आहे. आहे नवमी. दशमी, नामे दसरा, हा पितृपक्ष संपल्याच्या नंतर नवरात्रा चालू होतील आणि दसरा येईल. त्या दसऱ्याला दशमी तिथी म्हणतात. ती दशमी. एकादशी, प्रत्येक एकादशी पवित्रच आहे, त्याचं चिंतन आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु तरी देखील आषाढी, कार्तिकी या दोन मोठ्या एकादशी आपणाला सांगितल्यात. ज्ञानोबरायांची एक एकादश, पांडुरंगाच्या परमात्म्याची एक एकादश, या दोन तिथींना फार महत्त्व आहे. द्वादशी, याला बारस म्हणून पण ओळखलं जातं, त्याला आपण वसुबारस म्हणतो, गायीशी संबंधित थोडी वसुबारस. त्रयोदशी, धनत्रयोदशी, हे बरं लक्षात राहतं, धनत्रयोदशी. बाकीच्या तिथींपेक्षा हे जरा जोरातच आलं, धनत्रयोदशी. धन हवंय ना प्रत्येकाला. तुकोबराय आधी करून संतांनी सांगितलंय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, धन कमावलंच पाहिजे महाराज. धनत्रयोदशी. चतुर्दशी, नरक चतुर्दशी. आता पंचदशीमध्ये अमावस्या येते आणि पौर्णिमा येते. पौर्णिमा कोणतीही लावून घ्या, सगळ्या पौर्णिमा पवित्रच आहे. वटपौर्णिमा म्हणा, गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणा, पवित्र तिथी आहे. त्यानंतर येते ती अमावस्या. एरवी त्या तिथीला आपण महत्त्व देत नाही बरं. मी असंच बोलत असताना गरुड पुराणाची कथा माझ्याकडून, भाग्य माझं की मला करता येते, थोडंसं जमेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. मी अशाच तिथीचं वर्णन सांगत होतो. म्हटलं अमावस्या कोणती आठवते का? एकाने खालून सांगितलं, महाराज गटारी. मला सांगायची वेगळी होती, पण त्यांनी ते अमावस्याच गटारीत टाकली. अमावस्येला चंद्र नाहीसा होतो, दिसेनासा होतो. तोच चंद्र आता उजेडात येण्याचा प्रयत्न करतो. कलेने प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, राजे शिवछत्रपतींची राजमुद्रा ज्याने सुशोभित होतीये. कलेने चंद्र वृद्धिंगत होत जातोय ना. आता तो वृद्धिंगत होत जाणारा चंद्र तो प्रकाशाकडे जातोय. प्रकाशाला पांढरा रंग आहे, शुक्ल रंग आहे. शुक्लांबरधरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम. जसा शुक्ल म्हणजे पांढरा आणि आता त्याला शुक्ल